तिने मला शब्द दिलाय, त्यामुळे ती या लग्नाला तयार आहे आणि हे तुला मी खात्रीने सांगू शकतो आई. हो रे बाबा, पण ती तयार असणं आणि तू तयार असणं यात फरक आहे की नाही मला सांग. लग्न ठरलंय म्हणून लीला तिकडे आनंदात असेल, नाचत बागडत असेल. तिने पण सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील की नाही. आई, आधी तू मला म्हणालीस की लग्न कर, आता म्हणतेस की त्या मुलीबरोबर सुखी संसार कर. हे सगळं नाही होणार माझ्या. जमणार, सगळं जमणार. तू ठरवलंस तर सगळं जमणार. अविराम, तू तिचा विरस करू नकोस रे. ती मुलगी या घरात खूप अपेक्षेने येणार आहे. या लग्नातनं काही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपण आहे. ह्या लग्नातनं एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे माझी वाट लागू शकते. असं असेल तर मी तुझी मदत करू शकते. मदत? हो, तुला हे लग्न नकोय आणि तुला चांगलंच माहितीये की तू आमच्या घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीस, हे आम्हालाही माहितीये. त्यामुळे हे लग्न होता कामा नये. आपण हे होऊच द्यायचं नाही. हे शक्य आहे? सहज ठरवलं तर काहीही शक्य आहे. मला सांगा ना, मी काय करू? तू फक्त गोंधळ न घालता मी सांगेन तेवढंच करायचंस. बोल, तयार आहेस तू? मी तयार आहे, पण माझी एक अट. कसली अट? तुम्हाला माझी थोडीशी ऍक्टिंग सहन करावी लागेल. म्हणजे असं तोंड वर करून कधी सासूच्या घरी यायचं नसतं. पुढच्या वेळी येताना माझी अपॉइंटमेंट घेऊन या. शेवटी कसं आहे, तुमची सासू होण्यासाठी मी माझ्या सुपरस्टार करिअरची कुर्बानी दिली आहे ना. आता हे काय नवीन? झालं ना? आउट. काय? निघा. आउट. देवा, बुद्धी दे रे बाबा. ए, थोडी नौटंकी चालते हो. खरंच वियर्ड आहेस तू. आओ तुम्ही. अहो, कॉफी तरी घ्या. चला ग. या हा, गप्पा मारू. काय म्हणताय, होणार आहे सासूबाई? अरे, तुम्ही कसं काय येणं केलं? मला वाटलं तुम्हाला मला काहीतरी सांगायचं असेल म्हणून आलो. नाही नाही, काय नाही. बघा हं, पुन्हा विचारतोय. अहो, मला काय सांगायचं असणार तुम्हाला? तुम्हालाच मला काहीतरी सांगायचं असणार, बरोबर? एक संधी दिली होती सासूबाई, माती केलीत. बर, हे दे रे, साड्या दे सासूबाईंना. घ्या घ्या घ्या. हा, लीलासाठी आणल्यात. चला आज जाऊन फायनल करूया. नको, आत्ताच ठरवायचं म्हणताय ते. मी काय म्हणत होते, साड्या तुम्ही इथे ठेवून जा, मग मी ना लीला बरोबर निवांत बसून सगळ्या म्हणजे ठरवते कुठली साडी आवडते तिला, कुठली नाही. हा, बर. अहो पण आता जाऊया, चहा सरबत काहीतरी. नाही नाही, नको. आता नको ना. तुम्ही साड्या बघायला याल ना तेव्हा. ठीक आहे, पण ह्या साड्या जरा जपू ना. काय आहे, एकही साडी
25,000च्या खाली नाही. काय सांगताय काय? बर, मी तुम्हाला काही पैसे द्यायला आणले होते. ते इथेच देऊ की नंतर येऊ पुन्हा? कसले पैसे? हो, असं काय करता? लग्न घर आहे, खर्चाला पैसे लागतात. आहेत ना? कुठून असणार? आमच्याकडे पैसे असते तर तुमचं कर्ज नसतं का फेडलं? दे रे. काय हं? साळुंखेचं होणारं सासर आणि इतकी कडकी? बरं नाही. हे घ्या, हे घ्या, घ्या. हे ठेवा पैसे. $1,00,000 आहेत. हो, लग्न घर आहे, लागतील. ठेवा. होणाऱ्या सासूबाई चालतील ना? 1,00,000. पळतील पळतील. आलेच. शेठ, त्या मुलीचा तर साखरपुडा झालाय. पैसे कशाला दिले मग त्यांना? माज उतरवायला. ही बाई नालायक, साळुंखे डबल नालायक. हिला हिची पैशांची हावच महागात पडणार आहे. ह्या लग्नात ना एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे माझी वाट लागू शकते. असं असेल तर मी तुझी मदत करू शकते. तुला हे लग्न नकोय आणि तुला चांगलंच माहितीये की तू आमच्या घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीस, हे आम्हालाही माहितीये. त्यामुळे हे लग्न होता कामा नये. आता फायनली माझी सुटका होणार की? अंकल, आता तुम्ही माझ्या आयुष्यातनं कायमचे आउट. गेट आउट. येस येस येस. हॅपी इंडिपेंडन्स डे. लग्न ठरलंय म्हणून लीला तिकडे आनंदात असेल, नाचत बागडत असेल. तिने पण सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील की नाही? अभिराम, तू तिचा विरस करू नकोस रे. खूप अपेक्षा घेऊन येणार आहे ती मुलगी या घरात. आई, मी त्या मुलीवर कधीच प्रेम करू शकणार नाही, पण एक मात्र नक्की करू शकतो. तिच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करीन. तिला कमीत कमी हर्ट करीन याचा प्रयत्न करू शकतो. ड्युटी म्हणून का होईना तिची काळजी घेईन. टायगरमुळे ना कधी सरळ गेटनी येताच येत नाही. अरे अरे, सॉरी हा सॉरी. काय ना, आज अंकल ना शेवटचं भेटते ना, थोडंसं सहन करा. हाय. हां, ओके. अंकल, अंकल,
I'll call you back. Yes. हाय सरप्राईज. अरे वा, लीला अभिरामसाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन आलीये. वा वा वा, ही मुलगी एक दिवस ना माझ्या अभिरामचं मन वळवणारच वळवणार. गुणाची आहे मुलगी. थँक्यू. नाही तर तोंडावरच पडले असते मी. अंकल, तुम्हाला असं वाटत असेल ना की काही मुलगी किती धडपडी आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की आता लग्नानंतर ही अशीच सारखी पडणार आणि मला तिला पकडावं लागेल. पण अंकल, काळजी करू नका, आता ती वेळच येणार नाहीये. कारण अरे बापरे, ही इथे काय करतेय? हिने एजंटना प्लॅन बद्दल काही सांगितलं तर? कारण मी आता नीट चालायला शिकणार आहे ना, म्हणून. पण मी ना तुमच्यासाठी आता एक सरप्राईज आणलंय. घ्या, मला पकडलं पण माझं सरप्राईज पडलं ना. तुमच्यासाठी. कशाला? कोणी काही दिलं ना की का, कशाला, कुठे, कसं हे असं विचारायचं नसतं. गपचूप घ्यायचं असतं. आणि मुळात अंकल, मी ना असं उठसूट उठून कुणालाही गिफ्ट वगैरे देत नाही. पण मी जर तुम्हाला देतेय तर मग ते गपचूप घ्या. काय माहिती, कदाचित मी तुमची लकी चार्म असेल. तू आणि लकी चार्म नाही असू शकत का मी? नाही, आता बघा आज तुमच्या बरोबर या दिवसभरात काय धमाल घडते ती. घ्या ना प्लीज प्लीज. अभिराम, तू तिचा विरस करू नकोस रे. ती मुलगी या घरात खूप अपेक्षेने येणार आहे. थँक्स. तेव्हा या दोघांमधली जवळीक दिवसेंदिवस अशीच वाढत राहू दे. ओके, याचं नक्की काय चाललंय? हिला एजंटशी लग्न नाही करायचंय, मग पुन्हा पुन्हा का भेटते ही? तुझं काय काम आहे? लवकर बोल, मला ऑफिसला लेट होतंय. नाही, काम असं काही नाही हो. मी सहज आले होते चौकशी करायला की तुमचं हार्ट कसं आहे. हाट? हो, कारण आता बघा, मी तुम्हाला असं सरप्राईज वगैरे दिलं तर ठीक वाटतंय, पण मी समजा तुम्हाला धक्का दिला तर कसे रिॲक्ट व्हाल? नाही म्हणजे तुमच्या वयाकडे पाहता धक्का झेपेल ना तुम्हाला? नाही म्हणजे अंकल, कसं आहे, आता मला काही माहित नाही ना तुम्ही रेग्युलर हेल्थ चेकअप करता की नाही. नाहीतर एक काम करा, आजच्या आज जा आणि ते काय असतं ते ECG, 2D एको वगैरे ते सगळं करूनच टाका. आणि मी देणाऱ्या धक्क्यासाठी सज्ज व्हा. तू हे बोलायला इथे आली होतीस? हो का? ओके, बाय. पण नाही झालं. नमस्कार सासूबाई. तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आला? काय म्हणताय, झोप लागली का? हो. अगं बाई, काल पैसे दिलेत म्हणून विचारताय ना? काय सांगू, कित्येक दिवसांनी गाढ झोप लागली मला. नाही, काय खोटारडेपणा करणाऱ्या माणसांना, जनरली सामान्य माणसांना झोप लागत नाही म्हणून म्हटलं. खोटं? काय खोटं? नाही 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 नाही, तुम्हाला चांगली झोप लागली असणार. तुम्ही कुठे सामान्य आहात?
तुम्ही तर असामान्यात. अगं बाई, सकाळी सकाळी एवढं कौतुक. साळुंके, बसा ना, छान कॉफी करते तुमच्यासाठी. नाही, काल ते तुम्हाला बाहेरच्या बाहेर जा म्हणाले ना, आज तसं नाही करणार. मस्त कॉफी करते, चांगली खातिरदारी करते तुमची. बसा बसा. करा करा, माझी खातिरदारी करा, पण त्यानंतर मी तुमची खातिरदारी करणार आहे, त्यासाठी तयार राहा. हं? असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? काय, आज बँका बंद आहेत ना, त्यामुळे मला कॅश नाही मिळाली. मी तुम्हाला काल दिलेले पैसे आजच्या दिवसापुरते वापरायला मिळावेत म्हणून मी आलोय. आहेत ना? जपून ठेवलेत ना? आणा, घेऊन या. आणते. शेठ, आज पैसे घ्यायचे होते, मग काल दिले कशाला? सांगतो. हं? दाखवतो, तू बघच आता. हाय होणारे सुनबाई. काय हाय? डोंट ट्राय टू बी फनी विथ मी. कुणाला डाऊट सुद्धा येता कामा नाही की आपण एकमेकींच्या टच मध्ये होतो. अहो म्हणून तर मी तुम्हाला होणाऱ्या सुनबाई असं म्हणाले ना. हुशारी की नाही मी त्या टाईप. या ओ, इथे कशासाठी आलीस? इजींना भेटायला. कशासाठी? काय गरज आहे? एजेंना भेटायची काय गरज आहे तुला? हे बघ, उगाच कुणासमोर आपला प्लॅन बरळून जाऊ नकोस. हो ना. हो ना? नाही नाही, म्हणजे मी चुकून बोलणार होते पण नाही बोलले. गुड. म्हणजे तसं मला काही खोटं वगैरे बोलता येत नाही हा, आणि कोणापासून काही लपवता वगैरे तर अजिबातच येत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही यात इन्व्हॉल्ड आहात ना, म्हणून मी इतकं कंट्रोल करते. कंट्रोल कंट्रोल कंट्रोलच करतो. आणि मी काय सांगते तेवढंच ऐक. तुला जर खरंच या लग्नामध्ये इंटरेस्ट नसेल ना, तर मेहंदीच्या कार्यक्रमापर्यंत एजंटच्या आसपास भटकू सुद्धा नकोस, नाहीतर काहीतरी गोंधळ घालून ठेवशील. सरू, हे लवकर. काय झालं वहिनी? ते बघ, लीला. बघितलंस? लीला आणि दुर्गा वहिनी, म्हणजे दुर्गा वहिनीने एक्सेप्ट केले की लीला आपली सासू होणार आहे. आणि नुसतं एक्सेप्ट नाही केलंय, तर ते तिच्यासोबत टीम बनवतायत. म्हणजे दुर्गा वहिनी क्रिकेट टीम बनवतायत. सर तुझं काय करू? क्रिकेट टीम नाही, सासू सोनेची टीम. त्या लीलाचं जाऊ दे, पण आपण त्यांच्या टीमला तोंड द्यायला आपली टीम बनवूया. तू, मी आणि श्वेता, आपल्या तिघींची टीम. तिघींची टीम? पण टीम मध्ये तर 12 जण असतात ना. हो, ऑलरेडी लक्ष्मी वहिनी आणि श्वेताची टीम आहे, आणि आता लीला आणि दुर्गा वहिनींची पण टीम झाली आहे. पण मी पण हुशार आहे. आता जी टीम जिंकेल मी त्याच्याच टीम मध्ये जाणार. चला येते. नाही नाही, हो आजींना भेटलेच नाही. आजी कशाला? ज्या घरात नांदायचंच नाही त्या घरातल्या लोकांशी संबंध वाढवायची काय गरज आहे तुला? हुशार आहे आता तशा. कधी कधी ना तुम्ही पण माझ्यासारखं डोकं वापरता. गुड. या किती छान नेकलेस आहे हो. बरं चला येते. यांची मैत्री वाढतच चालली आहे. श्वेता, एंगेजमेंटला तुला मी बाहेरच्या बाहेर घालवलं, पण मेहंदीच्या कार्यक्रमाला तू नक्की यायचंस. मी तुझं आणि एजंटचं लग्न लावण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही. माझं काम होईपर्यंत या लीलाला कंट्रोलमध्ये ठेवायलाच हवं.